Hello friends, welcome to my YouTube channel Avinash Pawar AMRS. Today we are going to study class 9th English subject, supplementary book Movements and story number 10, The Beggar by Anton Chekhov. Let's start. Induced the beggar, Lakshov, to change his way? Let's read and find out. आता व्हॉट इंड्युस्ड मीन्स काय ते लक्षॉफ ह्या बेगरचं नाव आहे या स्टोरीमधल्या आणि त्याला कोणत्या गोष्टीमध्ये प्रेरित केलं की कशा पद्धतीने तो बदललेला आहे. चला तर वाचूया आणि शोधूया. सो काइंड सर, हॅव पिटी, टर्न युअर अटेन्शन टू अ पुअर hungry man. For 3 days I have had nothing to eat. I haven't 5 kopecks for lodging. I swear it before God. For 8 years I was village school teacher, and then I lost my place through intrigues. I fell a victim to calumny. It is a fear now since I have had anything to do. आणि मग सो सांगतोय, आता इथे कॉपेक्स हा शब्द आहे. कॉपेक्स म्हणजे रशियन कॉईन आहे. तो सांगतोय की आपण जसं भिकारी म्हणतात ना, हॅलो सर, बरोबर आहे ना, न मग कसं आहे सर, तुम्हाला सगळे आशीर्वाद लागतील, मला मदत करा. तशा पद्धतीने भिकारी काहीतरी अटेन्शन करण्यासाठी काहीतरी बोलतात आणि म्हणतो की मी भुकेला माणूस आहे, 3 दिवसापासून काही खाल्लेले नाही आहे आणि मी माझ्याकडे आता काहीच कॉईन शिल्लक राहिलेले नाहीत राहण्यासाठी आणि मी देवाची शपथ घेतो की 8 वर्षापूर्वी मी एक स्कूल टीचर होतो. मग आता मी माझ्या प्लेस जे आहे ते मी माझं राहण्याचं ठिकाणही गमावलेलं आहे. बरोबर आहे. माझ्याबरोबर कोणीतरी सिक्रेट इंट्रिग्यूज म्हणजे कोणतरी प्लॅन केला आणि त्याच्यामुळे मला काढून टाकलं आणि मी आता त्या सगळ्या घटनेचा मी बळी झालेलो आहे. सो काल्युमनी इज अ फॉल्स स्टेटमेंट. डिफेमेटरी डॅमेज रेप्युटेशन करण्यासाठी माझी रेप्युटेशन डॅमेज केली आणि त्याचा मी बळी आहे. माझं जे काही प्रतिष्ठा होती ती कोणीतरी त्याचं नुकसान पोचलं माझ्या प्रतिष्ठेला, माझ्याविरुद्ध कट रचला आणि मला त्या कामावरून काढून टाकलं गेलं, त्याचा मी बळी आहे असं तो म्हणतो आहे. आणि याच वर्षी आता माझ्याकडे आता काही करायला नाही आहे. सो द ॲडव्होकेट सरजी हे सेकंड कॅरेक्टर आहे. आता पहिलं आपण पाहिलं होतं की लक्षॉफ हा जो भिकारीचा संवाद आपण पाहिला. दुसरं एक पात्र याच्यामध्ये आहे, कॅरेक्टर आहे, ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत. त्यांचं नाव आहे शेरजी. सो शेरजी looked at the ragged, fawn-colored overcoat of the suppliant, at dull, drunken eyes, at the red spot on either cheek, and it seems to him if he had seen this man somewhere before. आता हे जे वकील आहेत ते अतिशय त्या looked at the ragged fawn color overcoat of the suppliant at his dull drunken eyes. म्हणजे फ्रोन म्हणजे आपण म्हणूया कपड्यावरती जसं पेल ब्राऊन कलर असतो ना, त्या कलरचे कपडे, ज्याला म्हणूया सप्लायंट मीन्स हंबल रिक्वेस्ट करताना तो त्या भिकाऱ्याकडे पाहत आहे, त्याचे जुने कपडे आहेत. आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र त्याच्या चेहऱ्यावरती रेड स्पॉट आहेत गालावरती आणि त्यांना असं वाटतं की याला मी कुठंतरी पाहिलेलं आहे याच्या अगोदर. सो आय नो आय हॅव नाव had an offer of a position in the provinces of Kaluka. The mendicant went on, but I haven't the money to get there. Help me kindly. I'm ashamed to ask, but I am obliged to by circumstances. आणि मग तो बेगर म्हणतो की मला आता कालुगा या प्रांतामध्ये मला एक दुसरी नोकरीही मिळणार आहे. मेडिकंट तो भिकारी कंटिन्यू भूक मागतो, पण माझ्याकडे काही पैसे नाही आहेत आणि मला त्याची लाजही वाटते. चला मला काहीतरी या परिस्थितीमुळे मी असं झालेलो आहे, तर मला मदत करा, मला काही पैसे द्या, असं तो भीक मागतो त्या शेरजींकडे, ॲडव्होकेटकडे. तर शेजीज आज फुल ऑन द मॅन्स ओव्हरशूज on which was high and the other low. He suddenly remembered something. Look there, it seems to me I met you a day before yesterday in Sudovaya Street, he said. But you told me then that you were a student who had been expelled.
and not a village school teacher. Do you remember? आता पहा हे ॲडव्होकेट कसं सांगतात, कसं त्याला घेतलेलं आहे त्या चोराला. अरे आपण तर त्याच्या सरजी त्याच्याकडे पाहतायत त्या माणसाच्या ओव्हरशूज आहेत. एका पायामध्ये हाय आहे, एका पायामध्ये लो आहे, असे शूज त्याने घातलेले आहेत आणि तो म्हणतो की आपण सदोवया स्ट्रीटवर रस्त्यावरती भेटलेलो होतो. तू तर मला सांगितलं होतं की मी एक विद्यार्थी आहे, मला इथून ज्या विद्यार्थ्याला बाहेर काढून दिलेला आहे असा मी विद्यार्थी आहे आणि आता तर तो स्कूल टीचर म्हणतो आहे, तुला आठवतं आहे का? असं त्याला त्या वकील साहेबांनी घेतलेलं आहे. Saiji, no, no, that can't be so, mumbled the beggar, taken aback. I am a village school teacher, and if you like, I can show you my papers. आणि आता तो मात्र चोर जो आहे तो गडबडलेला आहे, अडखळतोय बोलण्यानं आणि म्हणतो की त्याला शॉकच बसलेला आहे. आता मी स्कूल टीचर आहे आणि मी तुम्हाला पेपर पण दाखवू शकतो. सो हॅव डन विथ लाईंग. You call yourself a student and even told me what you had been expelled for. Do you remember? तू तर मला आता खोटं बोलतोयस. त्यावेळेस तू सांगितलं होतं मी विद्यार्थी आहे, मला बाहेर काढून दिलेलं आहे. एक्सपेल्ड म्हणजे काम तिथून बाहेरून काढून दिलं आहे. तुला आठवतं आहे का? Sergi flushed and turned from the ragged creature with an expression of disgust. आता हे सर्जी जे आहे त्यांना खूप राग आलेला आहे. ओके, कारण हा खोटं बोलतो आहे, त्याची तिरस्कार त्याला घृणा वाटू लागलेली आहे. So, this is the dishonesty, my dear sir, he cried angrily. This is swindling. I shall send the police for you, damn you. आणि मग हा तर तू म्हणतोय तू तर पूर अप्रामाणिक आहेत. रागाने ते त्याच्यावर भडकलेले आहेत हे जे तो आम्हाला पैशासाठी बनवतोय. स्वेंडलिंग मीन्स चिटिंग फॉर मनी असं ते ॲडव्होकेट म्हणत आहेत. मी पोलिसांना बोलवतो. बरोबर आहे? सर, he said, laying his hand on his heart, the fact is that I was lying. I am neither a student nor a school teacher. All that was fiction. Formally, I sang in a Russian choir and was sent away for drunkenness. But what else can I do? I can't get along without lying. No one will give me anything when I tell the truth. What can I do? आणि मग आता पोलिसांचं नाव काढलं की तो म्हणतो की मी स्टुडंटही नाही आहे आणि मी स्कूल टीचरही नाही आहे. बरोबर आहे? आय सॅंग इन रशियन क्वायर, म्हणजे तो म्हणतो आहे की रशियनच्या ह्याच्यामध्ये गाणारा मी आहे. तिथून मला काढून टाकलेलं होतं. मी गाणं म्हणणारा होतो, मी दारू प्यायचो असं तो सांगतो आहे. आणि क्वायर इज अ वॉट गाणारा आहे तो, असं त्याला शब्द आहे, परंतु तिथून काढून टाकलेला आहे. आणि परंतु मला खोटं बोलल्याशिवाय मला लोक पैसे देत नाहीत आणि म्हणून मी खरं सांगत नाही असं तो सांगतो आहे. आता चोर मान्य केलं त्याने. सो व्हॉट कॅन आय डू? यू आस्क व्हॉट यू कॅन डू, cried Sergi, coming close to him. Work. That's what you can do. You must work. Work? Yes, I know that myself. बट वेअर आय कॅन फाईंड वर्क. आणि मग तो म्हणतो की सरजी म्हणतात तुला आता काम करावं लागेल, तेच मी तुझ्यासाठी करू शकतो. मग तो म्हणतो माझ्यासाठी, चोर म्हणतो की कोण माझ्यासाठी काम शोधेल? हाऊ वूड यू लाईक टू चॉप द वूड फॉर मी? आय वुडंट रिफ्यूज टू डू दॅट, बट इन दिस डे इवन स्किल्ड वूड कटर फाइंड देमसेल्फ सिटिंग विदाउट ब्रेड. मग तो म्हणतो की तू लाकडं तोडू शकतोस? मग तो चोर पहा कसं म्हणतोय की आता मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे कौशल्य आहे लाकूड तोडण्याचं त्यांनाच काही काम मिळत नाही. सो विल यू कम अँड चॉप वूड फॉर मी? मग तो म्हणतो की येतो का माझ्याकडे, मी तुला लाकडं तोडायचं काम देतो. येस सर, आय विल. व्हेरी वेल, वी विल सून फाइंड आउट. आणि मग चल माझ्याबरोबर, मी तुला शोधून देतो. सरजी हॅस्टन अलॉंग, rubbing his hand. He called his cook out of the kitchen. Hey, Olga! Here, Olga, he said. Take this gentleman into the woodshed and let him chop wood. आणि मग तो ओल्गा नावाची जी काही त्याची कुक असते तिला किचनमधून बाहेर बोलवतो आणि म्हणतो ह्या जेंटलमॅनला घेऊन जा, हा लाकडं तोडून देईल. द स्कॅर क्रो of a baker shrugged his shoulder as if in the perplexity and went resolutely after the cook. It was obvious from his gait that he had not consented to go and chop wood because he was hungry and wanted work,
but simply from pride or shame. And because he had been trapped by his own words, it was obvious that his strength had been undermined by Odka and that he was unhealthy and didn't feel the slightest inclination for toil. आता पहा, हा जो बेगर आहे तो त्याचे थोडेसे शोल्डर्स हलवतो. परप्लेक्सिटी म्हणजे पझलमध्ये आहे. त्याला माहिती आहे की त्या कुकच्या बरोबर तो काम करू शकणार नाही आहे आणि त्याने ती लाकडं तोडण्याच्या कामाला परवानगी का दिलेली आहे, कारण त्याला ह्या जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी त्याला बरोबर त्याच्या शब्दामध्ये पकडलेलं आहे. पोलिसांची धमकीही दिलेली आहे आणि म्हणून त्याला त्याची लाज वाटते आणि त्याला आता त्याचा कुठंतरी प्राईड अभिमान दुखवला जाऊ नये म्हणून तो त्या सगळं जे काही काम आहे तो सांगण्यासाठी तयार झालेला आहे. परंतु हा दारुडा आहे, याला प्यायला लागतं आणि म्हणून पण त्याचं कष्ट करण्याची त्याची बिलकुलही तयारी, स्लाइटेस्ट इन्क्लायनेशन फॉर टॉईल, हार्ड वर्क करण्याची त्याची बिलकुलही तयारी नाही. टॉईल मीन्स हार्ड वर्क. Sergi hurried into a dining room. From its window one could see the wood shed and everything that went on in the yard. Standing at the window, Sergi saw the cook and the beggar come out into the yard by the back door and make their way across a dirty snow to shed. Olga glared wrathfully at her companion, showed him aside with her elbow, unlocked the shed and angrily banged the door. आता सर्जीने काय केलेलं आहे, एका खिडकीमधून ते पाहत आहेत आणि नंतर मग हा जो चोर आहे आणि त्याची जी काही कुक आहे ओल्गा, हे बाहेर येतात आणि मग त्या शेडच्या बाहेर त्यांचं काम चालू होतं. आता ओल्गा जी आहे ती अतिशय रॅथफुली म्हणजे रागाने तिच्या त्या सहकार्याकडे, चोराकडे पाहते आहे. त्याला एल्बोने ढकलूनही देते आणि दरवाजा जोराने आपटते. सो का बरं तिला रागाला देते? पहा, ही ओल्गा आहे, हा चोर किती हडकुळा आहे पहा. आणि हे डॉक्टर, हे जे आहेत म्हातारे, ते ॲडव्होकेट आहेत शर्जी. सो next he saw the studio teacher sit himself on a log, become lost in thought with his red cheek resting on his fist. The woman flung down an axe at his feet, spat angrily, and judging for the expression of her lips, began to scold him. The beggar irresolutely pulled a billet of wood towards him, set it up between his feet, and tapped it feebly with the axe. The billet wavered and fell down. The beggar again pulled it to him, the blew on his freezing hand, and tapped it with his axe cautiously, as if afraid of hitting his overshoe, of cutting off his finger. The stick of wood again fell to the ground. आता पहा काय झालेलं आहे की जी स्टुडिओ टीचर जी होती, स्टुडिओ टीचर म्हणजे काय, खोटे टीचर्स जे असतात ना शिकवतामध्ये, तर टीचर्स कोण आहे? ओल्गा आहे. त्याला लाकडं कसे कट करायचे ते शिकवते. मूठ आवडलेली आहे, तिचा गाल जे आहे तर राग झालेला आहे, खूप राग आलेला आहे चोराचा त्याला, कारण तो दारू पिऊन आलेला आहे आणि आमचे ॲडव्होकेट कशाही लोकांना घरी घेऊन येतात असं तिच्यामध्ये भावना आहे. मग तिने ती जी काही कुऱ्हाड होती ती फेकून दिलेली आहे त्याच्या पायापाशी आणि अँग्रीली त्याच्याशी रागाने सांगत आहे. त्याच्या चेहऱ्यावर लिप्स जे आहे ते जे रागाचे एक्सप्रेशन दिसत आहेत, त्याला ती खवळत आहे आणि हेजिटंटली त्या बेगरकडे ते सांगत आहे की हा जो बिलेट ऑफ वूड, लाकडाचा तुकडा आहे, त्याच्या पायामध्ये धरलेला आहे आणि सांगितलेला आहे कसा तोडायचा आहे. सो परंतु हा जो चोर आहे तो इतका वीक आहे, फीबल आहे. सो फीबली तो काय ते पार्ट ऑफ वूड, बिलेट म्हणजे काय आहे? सो इट्स ऑफ वूड. त्याला तो लाकडाचा हातोडा वेवर्ड अँड फेल डाऊन, तो हातोड्याने त्याला मारायला जातो लाकडाने, कुऱ्हाडीने, पण ते खाली पडतंय सारखं. तर त्या जो भिकारी होता, बेगर जो होता, त्याने पुन्हा एकदा ते घेतलेलं आहे, कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पुन्हा ते ग्राउंडवर पडलेलं आहे. म्हणजे त्याला काही जमाना, तो अशक्त होता. सो Shaji's anger had vanished and he now began to feel a little sorry and ashamed of himself
for having set a spoiled drunkard, perhaps sick man, to work a menial labor in the cold. आणि मग ही जी ओल्गा होती, आता तिच्या मनामध्ये प्रेमळ भावना आली आणि जी काही स्वतःच्याच ती सॉरी म्हणण्याची जी काही फिलिंग आहे ती आली. थोडीशी लाजही वाटलेली आहे तिला की हा दारू पिलेला आहे, याच्यामध्ये ताकदही नाही आहे, आजारी आहे आणि याला आता हे जे काही आहे काम जे आहे हे करावं लागत आहे, म्हणून ती भावना त्याच्यामध्ये आलेली आहे. काय होतं पुढच्या तासामध्ये आपण पुढच्या ऑनलाईन क्लासमध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.